नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे श्रावण शनिवार, तर मी तुम्हाला श्रावण शनिवारच्या 2 कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघा. तसेच कमेंटमध्ये जय हनुमान किंवा जय शनिदेव किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. कहाणी संपत शनिवारची. एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी लेकी सुना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढे तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने घरी सासू सासरे दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कसं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवानी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखं मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझजवळ असेल तर नाहीच दे. असा शाप त्यांनी तिला दिला आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि ते अंतर्धान पावले. पुढे काय झालं, काही वेळाने सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत आहे. सगळ्यांचाच उपास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वचनीला खोचलं आणि तो अंतर्धान पावला. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, तसेच टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रवाळीत हिरे मोती दृष्टीस पडले. सुनेला दाखवली. याच पत्रवाळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपवास पडला. पुढे सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम शनिदेवाय नमः लिहायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.